पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवा, सदनिकाधारकांची मागणी। बांधकाम न हटवल्यास आंदोलनाचा गंभीर इशारा। धूळ प्रदूषणाने सदनिकाधारकांचे आरोग्य धोक्यात, स्मरणपत्र देऊनही मनपा प्रशासनाची बघ्याची भूमिका। नागपूर शहर येथील पायोनियर रिजन्सी C06 उत्कर्षनगर काटोल रोड नागपूर इथं श्री संदीप सिंग व श्वेता सिंग यांनी पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे केलेल्या बांधकामाविरुद्ध सदनिकाधारकांनी महानगरपालिका उपायुक्त धरमपेठ झोन क्रमांक 2 यांना रीतसर लेखी तक्रार करून सुद्धा अद्याप सदर अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मनपा प्रशासनाने चालढकल करत असल्याचं समजतंय। वेळीच तक्रारीची दखल न घेतल्यास अवैध बांधकामाच्या अन्यायाविरुद्ध गंभीर आंदोलन छेडण्याचा इशारा अर्जदार स्थानिक धारकांनी संयुक्तरित्या लेखी तक्रारीद्वारे महानगरपालिका प्रशासनास कळवलेला आहे। तक्रारकर्त्या श्री सदनिकाधारकांमध्ये प्रामुख्याने प्रशांत मसराम, विकल्प चचडा, गंगाधर पटवर्धन, आदेश मंगल प्रसाद गुप्ता, अमरदीप वाघमारे, अनिरुद्ध ओका आदींचा समावेश असून संबंधित अवैध बांधकाम हटवण्यासंदर्भात महानगरपालिका उपायुक्त नागपूर झोन क्रमांक 2 यांना दिनांक 4 फेब्रुवारी तथा दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ला ठाकरे विरुद्ध दिलेली लेखी तक्रार तथा दिनांक 13 फेब्रुवारीला मंजूर नकाशानुसार C06 या प्लॉटवर सामायिक भिंत आहे किंवा नाही या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले होते। मात्र दुर्दैवाने महानगरपालिका प्रशासनाकडून फक्त उपरोक्त लेखी तक्रारी संदर्भात दिनांक 25 फेब्रुवारी 2025 ला एका लेखी पत्रकाद्वारे साधक बाधक उत्तर नमूद करून वर हात केल्याचे दिसून आले। या प्राप्त झालेल्या मनपाच्या लेखी उत्तरपत्रात नकाशानुसार त्यावर कोणतेही बांधकाम वैध नसल्याने तथा ती जागा पार्किंगसाठी मोकळीच असल्याने नमूद देखील केलेला असताना सुद्धा प्रत्यक्षात उचित कारवाई मात्र अजूनही मनपा प्रशासनाने न केल्याने सदर पायोनियर रिजन्सीत सदनिकाधारकांच्या धूळ, हवा, ध्वनी प्रदूषणाने जीव धोक्यात आले असल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे। जर दर दिवशी बांधकामातून तोडफोडीचा निर्णय होणारा कर्णकर्कश आवाज, धूर, बोरची देखभाल करण्यात येणारे अडथळे आदी समस्यांना किती दिवस तोंड द्यायचं असाही सवाल त्यांनी केलाय। शिवाय काही वयोवृद्ध दाम्पत्यांना देखील या अवैध बांधकामाच्या समस्यांमुळे त्यांचा जीव वेशीवर जातो की काय असं दुर्दम्य परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे। पण प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसला की काय हा संशोधनाचा विषयच ठरतो की काय कळायला काही मार्ग नाही असं संतापजनक सूर समस्याग्रस्तांकडून बाहेर पडत आहेत। एकूणच सदरच्या अवैध बांधकामामुळे येथील सदनिकाधारकांना जिवंतपणे नरक यातना सोसाव्या लागतात। दरम्यानच्या काळात एखाद्याच्या जीवाचं मूळ धूळ प्रदूषणानं किंवा ध्वनी प्रदूषणानं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असाही संतापजनक सवाल या समस्याग्रस्त नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे गरजेदार हे पैशाच्या बळावर पोलीस बळाचा वापर करून धाकदपट दाखवून दबाव तंत्राचा वापर करत असल्याचं बोललं जातंय। तेव्हा होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सदर अवैध बांधकामात त्वरित हटवून पार्किंगची अनधिकृत जागा मोकळी करावी व संविधानिक पद्धतीने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न अजिबात उद्भवणारच नाही याकडे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष वेधून अन्यायग्रस्तांना न्यायदान करण्याची मागणी उपरोक्त अर्जदाराने लेखी निवेदनातून केली आहे। वेळीच समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। विशेष बातमी जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी मुख्य संपादक निखिलेश सर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.